ते गुरुजी जर तिकडून आला ते आई बाप सुद्धा म्हणायचे ठोका ह्याला. मास्तरच्या फुटणं जायची ताकद नव्हती. काळा रोड होता असा ते पोलिसाच्या हातात असतो ना, बाबा येत होतं ना आम्हाला. आमच्यात एक गोविंदापाचा जगू होता, तो नादिरात पाडायचा आणि चिंकेत निघायचा. त्यातनं पांढरं झार पाणी नुसतं मिठासारखं आलं आणि पाणी पकाली नव्हतं. आमचा बाप चमन करायचा निसती. जर झोपलेला एखादा घरात असला तर ढोलकीचा आवाज आला की घरातनं पळतच यायचा गडी. आईला म्हटलं मला कोणी उठवलंच नाही. मग ते पोलीस पाटलाला चावडी बोललं म्हटलं का तो माणूस घाबरत होता. हो, चावडी बोल चावडी असायची पाटलाची पहिली. सगळ्या धर्मासाठी खुल्ला आहे. हे तुमच्या एकल्याचा देव नाही. काय देव काय कुठला कानाखाली मारत नाही. हितला गेला आणि तो गेला. देव सगळ्याचा आहे. आपली आपली ताटं न्यायची पहिली. हा, पितळी घरीनं पितळी म्हणायची त्याला. ती पितळी तांब्या घेऊन जायची जेवायला. काड कापायचं इळ्यानं, दिंडावर धोपटायचं, पेंड्या बांधून ते बिंड बांधायची पहिली. ते घर गोट सगळं ते पहिले तणाचीच घर होती. मग पाय पोळायचं बायको. मग तिला म्हटलं तो गावाच्या कडं ने म्हटलं अशी हात नाही येऊ नको. ते कडन आल्या ती लंबाटीची पारवा सकाळी आली घरी आमच्या. अगं इटा कुठली सून आहे ग म्हणली. का वात्या म्हणली. अगं रांड म्हणली चपले घालून आली की. लहानपण मजेत गेले एकदम. काय लहानपणी शाळा शिकायला पाठवायची. पहिले शाळा शिकायची ही नव्हती, परिस्थिती नव्हती. काय तर मग पुन्हा म्हशी राखायला लागलो. पहिला खेळ मध्ये इटे दांडू, गोट्या. कितीपर्यंत झाली शाळा तुमची? तिसरी झाली शाळा. होय. कुठं होता शाळेला? शाळा चिंक्यातच होतो. होय. कशी होती शाळा त्यावेळी? शाळा ते पॉशमध्ये शाळा होती. मास्तर असे कडक होते की टेबलावर हात ठेवायचे आणि वरनं रोड हाणायचे. काय माझी तिसरी झाली पण आता 10वी 11वी वाला वाचत नाही माझ्यासारखा. मी आता ग्रंथ मास्तर काय हाणायचे ते? रोड असायचा. रोड टेबलावर हात ठेवून दणक द्यायची. रोड होता तो? ते काळा रोड होता असा. ते पोलिसाच्या हातात असतो ना तसला रोड असायचा. मग ते आई बाप सुद्धा म्हणायचे ठोका ह्याला. काय त्याची तक्रार नव्हती मास्तरकडं. पहिली शाळा कडक मास्तर कडक होतं. लागायचं का ते? लागायचं लागायचं. रडायचं का तुम्ही? रडायचं. मग काय करायचं. रडायला लागलं का ते मास्तर मग उठून बस म्हणायचं. कान धर उठा बशा काढ. आणि आमच्या त्या आजळण्याचा मास्तर होता, शेंबडी मास्तर. काय चुकलं का ते बेंबाट धरणार असं आणि उठाभाषा काढायला लावणार असं. काय कळ यायची. मग पोरं चुकायच नाही. ते पहिलं पावकी दिडकी काय असली शाळा होती पहिली. काय होतं नेमकं ते येतं का तुम्हाला? आता नाही येते, विसरलं सगळं. ते पावकी दिडकी आता गेलीच. बेच पाड काय बेच पाड हेच होतं का वेगळं होतं? ते हीच होतं. पण ती पावकी दिडकी ती अलग होती. ती काय आठवत नाही का थोडी? काय नाही पावकी दिडकीचं आता काय ते आता ते माझं वय आता 74 वय आहे. काय 152चा जन्म माझा. आणि मास्तर कुठले होते म्हणले तुम्हाला शिकवायला? नाव काय त्यांचं? कडलाचे मास्तर गायकवाड गुरुजी होते. होय. ते गुरुजी जर तिकडून आला तर ह्या गल्लीतनं तिकडून पळून जायचं असं. का बरं? तेवढं भ्याच होतं त्या गुरुजींचं. गुरुजीला भेट होती पहिली मास्तरला. त्या मास्तरच्या फुटणं जायची ताकद नव्हती. गुरुजी तिकडून आलं तर ह्या गल्लीतनं आपण सुटायचं. काय एवढं कडक गुरुजी होते. आणि शाळा पण तशी ही होती. मी तिसरी पत्र शिकलो, पुन्हा म्हशी राखल्या, पुन्हा काय मग मित्र कोण कोण होते तुमच्या शाळेतले? लहान गावातले सगळे. आठवते का हो आठवलं. इसंबर मास्तर, गणपा डॉक्टर, पांडू मिसाळ, काय आको, ही मित्र होती. आता ते झाले. एक झाला गणपत डॉक्टर, शंभर गुरुजी झाला मास्तर, आणि मी झालो ड्रायव्हर. गावात गाडी यायची सिद्धवाडीची. मग ते नाद लागला ड्रायव्हरचा. ते ड्रायव्हर शिकलो. आणि लहानपणाचे जे मित्र तुमचे मित्र होते, तुमचे खेळ काय काय चालायचे लहानपणी? कुया, इटी दांडू, काय बटणं, ती खपराची बटणं होती पहिली लावायची. ती बटणं लावायची, बटणं खेळायची. बटणं ती गदी टाकून गदीत टाकायचं असं. आणि ते एक मारला का एक मारी सब किंवा एक मारला तेवढी एक मिळायचं असं. ते पहिला खेळ होता असा. सुरपारंबा होता. पुन्हा ते हुतुतू होतं. पुन्हा लोंपाट होतं. ते आता सगळं गेला की. जुना जास्त तुम्ही काय खेळायचं? लोंपाट खेळायचो जास्त. होय. जास्त लोंपाट. लोंपाटला लई गडी लागते खेळायला. हा लय. इकडे 5-7 इकडे 5-7. मग असायची का तेवढी? असायची गुरा की पोरं. होय.
गावातले 5-50 गुरं असायचे. गुरु राखाला गेल्यावर खेळायचं का? हा गुरं राखा गेला रानात खेळायचं. कुठं जायचं गुरु राखाला? रानात जायचे. बर. रानात जायचं गुरं राखायला. हा, किती गुरु होते? आमची 2 होती गावातली असायची पोरं. हा, खंडभर पोरं असायची. मग गुरु राखाला गेल्यानंतर काय खेळ असायचे तुमचे? काय काय चालायचं? हीच लोंपाट होतो तो. हा. मग नदीला गुरु बसले की ते पाणी असायचं मान नदीला कायम. काय ते करंजाय झाडा ते सुरप आनाबा खेळायचं. बर. तिकडे झाडावरून त्यानं उतरायचं. हा. काय त्यानं उतरायचं खाली, हिनं चढायचं. हा. काय असं ते पहिला खेळ होता. आता नदी ते या खेळ काठावर? हा आता ते खेळ बुडला. आता काय नाही मग ते. नदीमध्ये पवायला वर जायचं हा का? नदीला पवायला जायचो की. होय. होय नदीला पवायला 12 महिने पाणी असायचं. बर. हे 72 पाणी गेलं. 72चा दुष्काळ जे पडला ते पाण्याचा थेंबच गेला आणि पाणी सुद्धा समाज नदीला पवायला गेल्यानंतर तुम्हाला घरचे वर कोण काय म्हणाय नाही का? नाही ते म्हणायचे काय. ओरडाय नाही नाही ओरडत ते नाही नाही ओरडत नव्हती. पवा येत होतं ना आम्हाला. होय. आम्हाला पवा येत होतं. नदी जर भरली तर त्यात आम्ही पोहत होतो. कोणी शिकवलं पवायला? पवायला ते भोपळं होतं पहिलं. भोपळा हा. भोपळा ते वाळल्याला भोपळं कमरेला बांधायचं हा. आणि पवायचं. होय. मग पुन्हा ते भोपळ काढून आमच्या विहिरीत ते उड्या टाकून पवायला लागलो. म्हणजे भोपळा बांधून तुम्ही पवायला शिकला का? हा भोपळा बांधून पवाय शिकलो. कुठं शिकला पहिल्यांदा? नदीत का विहिरीत? हिरीत होय. शिकलो. आणि मग नदीत पण वाहत्या पाण्यात पवायचं का तुम्ही? वाहत्या पाण्यात पवायचो. वाहत्या पाण्यात कसं काय पावलं? वाहत्या पाण्यात म्हणजे ते पावण्याची एक ऍक्टिंग आहे. पाय हलवणं, हात हलवणं, कधी हलवणं. काय नाही तर असं पडून निवांत जिथं निघतंय तिथंच निघायचं. ज्या जाग्यात निघतंय ना नाही तर आधीमध्ये ती धार निघू देत नव्हती पाण्याची. बर. जे पाण्याचं वळा नाही तिथंच निघायचं आणि तिथनं चालत यायचं. होय. आणि पहिलं आमच्यात होड्या होत्या. होड्या म्हणजे ते सांगड मागं भोपळं एवढा गट्टू, मागं एक लिंडी. काय त्या भोपळ्याला मध्ये बसवून माणसं पलीकडे सोडायची अशी. बर. काय ते पहिलं होतं. आता पहिलं पाणीच नाही कुठं. तर आता कसली सांगड कसली असायची? सांगड ती भोपळ्याची केलेली असायची. बर. भोपळे एका 10-12 असं बांधलेलं असायचं रशीनं आणि मागे एक लिंडी असं गोल भोपळा घागरी भोपळा असायचा. हा. काय त्यावर बसून 2-4 अशी बाजून धरून ती वडत न्यायची. किती माणसं बसायची त्याच्यावर त्या सांगडीवरती? ते चांगली एकच माणूस बसायचा. एक बसायचा? एकच बसायचा. आणि मग ते काय नदी प्लेट सोडायची का? नदीच्या पलीकडे जायचं. पवायचं म्हणजे शोक, पवायचा शोक. अच्छा. सोडायसाठी नव्हतं. हा, हा, ते सांगड घालून पवायची. बरं, आणि ते सांगड निघायची म्हणजे ज्या ठिकाणी निघायची तिथंच निघायची. होय. दुसरीकडे ओढून निघत नव्हती. आणि नदीला पाणी फुल असायचं नाही. त्यात कोण बाहेरची माणसं पोहत नाही. ती हा. जी नदीकडेची आहे तीच पवायची. म्हणजे ते नदीचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहावर बरोबरच पवायचं. प्रवाहाच्या विरोध गेला का निघू देत नव्हती ती. होय. अजिबात निघू देत असं नव्हती. कोण वाहून घेऊन गेलं गेलता एक माणूस गेलता असा. काय सांगाय कसा काय काय झालं? ते पतंगा गेलता आमच्यातला पतंग शितुळी. बर. काय झालं? नदीत आला तो आणि त्याला पवायचं हॅबिट नव्हतं. हा. तर ते वाहून जायला लागल्यानंतर आमच्यात गणपा माळी म्हणून आहे. नाही ते विहीर नदीला कसं काय पोहायला गेलता? नाही पलीकडे दुसऱ्या गावाला गेलता आणि तो यायला लागला होता. बर. हा. तो बी पोहत होता. हा. पण तो मध्ये गेल्यावर तो गळातल्यानंतर मग ती माणसं बाजूला बघणाऱ्या माणसाने हे ओरडले का ते 1-2 माणसांनी जाऊन त्याला बाहेर काढला. होय. हा बाहेर काढला. वाहून चालला होता काय? वाहून चालला होता ते. कसा काढला बाकीच्यांनी? बाकी त्यांनी गेली 2 जण पावणारी होती ना ती. हा. आमच्यात एक गोविंदापाचा जगू होता. हा. तो नादिरात पडायचा आणि चिंकेत निघायचा. 12 वाजू द्या रातच्या. हा. काय तिचं वैशिष्ट्य होतं. आणि त्याचं मुंडकंच नुसतं दिसायचं वर. बर. नुसतं मुंडकं दिसायचं. पाय हात बीत हलवत नव्हता काय नव्हतं. हा. आणि यायचं तिथं. नाजऱ्यातनं चिंकी म्हणजे किती अंतर आहे? तरी 2 किलोमीटर आहे की. होय. 2 किलोमीटर यायचा ते पोट. डायरेक्ट नाजऱ्यातनं उडी हाणायची नादिरातनं उडी हाणायची हिथंच निघायचा. चिंक्यात? चिंक्यातच निघायचं लिफ्टापाशी. होय. हा कसं काय एवढं धाडस करायचं? झाडच म्हणजे त्याचे काय त्याला देवाचंच हे होतं. हा. काय तो बोल किती पाणी आलं किती नदीला हे आलं हा. तर तो पवायचाच. आणि नदीला पाणी म्हणजे आमच्या नदीला आता नाही ना ते पहिली नदी 2 थडे चालत होती अशी. होय. 72 पाणी गेलं सगळं. बर. मग नदीला मास वगैरे असायचं का? मग नदीला मासू असायची पहिलं. धरायची का लोक? धरायचे लोक. होय. धरायचे ते गळानं धरायचे. हा. काय हा. पुन्हा ते पाणी आटलं का ते धार तुंबवून ही अशी धरत होती माणसं. कोण कोण येत नदीला मास धरायला? कोण कोण येत? ती गावातली असायची माणसं. हा. गावातली असायची माणसं. बर. आणि कोणत्या कोणत्या प्रकारची मासा असायची नदीला? आता काय ते काय काटवाले मासा असायचे असं. हा. काय हा. पुन्हा दुसरं मासा आता काय नाव त्याची येते ते आपल्याला. हा. 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 साधं देशी मासा. म्हणजे काय जसं आता कसं भोई लोक किंवा कोळी लोक पकडतात मासे तसे जाळ टाकून पकडायचे का मासे? जाळं होतं ना पहिलं. जाळं म्हणजे ते हे लावायचे असं धारला जाळं लावायचे अशी खवर म्हणायचे त्याला. बर. ते खवर लावायचे आणि त्यात जाऊन ते अडकायचं होय. मासं. हा. ते आता नाही ते. होय. खवर लावून मासे धरायचे का?
मी सापडायचं का मासं? सापडायचं त्याच्यात गेलं त्याला बाहेर निघायचं येत नव्हतं. हां ते इकडनं तिकडनं तुंबून अशी नाळी करायची अशी हां. आणि तिथे ते जाळं लावायची अशी. इकडून पाण्याचा प्रवाह त्या जाळ्यातनं गेला, त्यातनं मासा आत गेला की त्याला बाहेर येताच येत नव्हतं. हां 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 हां. तो अडकूनच बसायचा आत. आणि पहिलं पाणी तुम्ही कुठलं वापरतो? नदीच वापरत होतो पहिलं. होय. झर पाडायचं हां. वाळूला आणि बेल्ट्यानं भरायचं पाणी घागरीनं. कशानं? बेल्ट असायचं नारळाचं बेल्ट, बर त्या बेल्ट्यानं भरायचं पाणी. हां. म्हणजे पहिली प्रथा होती तशी, बर. झऱ्याचं पाणी झऱ्याचं पाणी. त्यात काय म्हणजे? म्हणजे घाण वगैरे काय नाही, पाणी निर्मळ चांगलं यायचं. होय. आणि वाळू असायचं नाही पहिली. हां आता वाळू बिळू नाही, काय नाही आता. हां. आता वाळू गेली, सगळं गेलं, आता काय राहिलं नाही. आता ते पाणी शोधायचं का ते? पाणी शोधून यायचं ना, हां. पाणी शोधून आणि यायचं. भरताना वेळेस ते शोधून भरायचं का कसं भरायचं? नाही नाही, असंच भरायचं. होय. हां, आणि पाणी गोड लागत असेल? गोडला पाणी खोबऱ्यासारखं असायचं. होय. हे 72 सवाळ झालं पाणी. होय. काय हां. आमच्या बाजूला शितुळेची हिर आहे, तिथलं आम्ही पित होतो. बर 72च्या टायमाला ती हिर खोदली हां. आणि एक ढलपाजी निघाला, हां. त्यातनं पांढरं झार पाणी नुसतं मिठासारखं आलं. बर. काय प्यायचं तिथलं बंद, आंघोळ केलं तरी मीठ फुटत होतं. होय. 72 सगळं पाण्याचा खेळ झाला सगळा. गावात कुंभार लोहार वगैरे अशी होती का हो? कोण कोण? कुंभार लहार नाही ते आमच्यात, हां. नादिराने येते ते. जे आपण 12 बलुदर जे म्हणतो नाही. त्यापैकी कुंभार असतो, लोहार असतो, होतं का कोण? कुंभार नाही, लहार नाही, कोण नव्हती गावात. ते मग ते ब्राह्मण नाही. हे जे मग ते लोहाराची कामं कोण करायचं गावात? ते नादिराला जाऊन शिवटून आणायचे, नादिराला जाऊन शिवटून आणायचे. होय. जे काय कोण होतं? कुराड नांदराला कोण होतं? ते हे होता, लवार होता त्याचं, आता काय माझ्या ध्यानात नाही नाव. बर. लवार होता. आणि मग हे कुंभारच काय कसं माती भांडी? कुंभाराची मातीची भांडी पहिले बोलवतो होतं. हां. पहिले बोलवते असायचे. कोण होतं? डेर कुंभार, नादिराचा कुंभार होता. काय नाव त्यांचं काय? ते नाव काय माहिती नाही बर. त्याला. हां. ते काय करायचा, वर्षाच्या वर्षाला डेर सक्रातीला ते सक्राती बाया लावते त्या, हम्म. काय ते आणून द्यायचा. मग ती वर्षाला त्याच्याला काय 2 पाचुंदा 1 पाचुंदा बर. शेतकरी द्यायचे त्याला. हां. काय हां. मग ते आता बोलवते बुडला, आता पहिले नाही होते. बर. वर्षभर दाड्या कटिंग करायची. हां. मग जुंधळे निघालं काय निघालं की आपलं त्याच्याला ती बोलवते द्यायची. हां. हां. चांबाराची होती. हां. काय ती चपल्या शिवायची वर्षभर, हां. पुन्हा त्याला ती बोलवते द्यायची. हां. ते आता काळ गेला सगळा. हां. आता 50 रुपयाला जाळी झाली. ते म्हणते बोलवतो कोणाचं करायचं आता. पिकत नाही बोलवतो द्यायला कोण. पहिली माणसं निराळी होती आणि पाणी पकाली नव्हतं. होय. पकाल होती, पकाल रेड्यावर ठेवलेली पकाल. बर. त्या पकालीनं पाणी भरून गावात सगळ्या रानात तुम्ही बघितले बघाल? होय, बघितली की. कोण घालायचं पाणी ते? कोळी, होय. मधुकोळ्याचा बाप घालायचा. काय नाव होतं त्यांचं? मधु कोळी, त्यांच्या मधून वडिलांचं? इटल बाळका कोळी. होय. हा, हे पाणी भरायचे 2 रेड असायचे त्यांचं. हां. पाणी कुठनं भरून आणायचे? नदीतनं. हां. नदीत दहा चालत नाही, दारातनं आणायची. बर. रेड उभा करायचे आणि त्या ह्यानं भरायची अशी. हां. काय ती पकाल भरून आणायची, ती मुंड दोन्ही बाजू 2 सोडले असायचं. हां. मग ते रानात सोडायची गावात आणून. पाणी कशाने भरायचं ते पकलीत? ती पकाली कातडीच केलं ते असं भरायचं असं. होय. हां, हां. आपण जग असतो ना, जग हां, हां. जग सारखं त्या कातड्याच केलं भरायचं. ते रेडवर पाणी भरायचं? रेड्यावर पाणी भरायचं. हां. आणि पहिल्या कातड्या मोठा होत्या ना, कातडी. आणि नाही ते पाणी भरून परत रेड ते चालवत आणायचं का? हा, चालवता आणायची रेड. हां. आणि कोणाकोणा येतं ते पाणी द्यायचं, कोणाकोणाला द्यायचं पाणी? ते काय भावकी जे ते ठरलेलं दोघांचं. हां. दोघांचे काय घरं ठरले, ते अर्ध गाव तेच अर्ध गाव हेच. बर. काय 50 घरं यायची, 50 ह्याची घरं. हां. ते गावात वाचायचं आणि त्याला कोण नाही म्हणत नव्हते ना. हां. माळवं म्हणा, रेड्याला वैरण म्हणा, हे म्हणा. हां. काय ते पूर्वीचे लोक अलग असायचे आणि पूर्वी डेऱ्या नव्हत्या. हां. काय आणि पहिली माणसं म्हणत होती दूध दुभतं ऐकायचं नाही. बर. आता बाय प्यायला दूध देत नाही मुलाला, हां. लिटरला कमी पडेल म्हणते. काय आम्ही 6 जण भाऊ, हां. काय 2 बहिणी. हां. काय हां. तर आमचा बाप चमन करायचा निसती. बर. का तर पोरांच्या गर्दन बारक्या होती त्या. हां. काय हां. केस हिपी राखू देत नाही, कटिंग करू द्यायची नाही. बर बर बर. पहिले माणसाचा काळ निराळा होता. हां. आता तर काळ निराळा चमन झाला. कुठं करायची जाऊन ते? ते वस्तारे नाव्याजवळ, होय. वस्तारे करायचे अशी. हां. वस्तारे परत चमन करून टाकायचे. मग ते नावे घरी यायचं का तिकडे जायचं? तिथे मेटावर असायचं ना ते. होय. त्याच्या घरी ते ठरलेल्या जाग्याला असायचं. हां. मग जाऊन सकाळपारी संध्याकाळी दाड्या करून न्यायचे, कटिंग करून न्यायचे. ते नाही दुकान होतं काय होतं? नाही, दुकान असे घराच्या बाजूने बसायचे असे, बर. पोती टाकून असे घराच्या बाजूने बसायचे. हां. काय हां. सुताराचं मॅट, न्हाव्याचं मॅट, असं मॅट होते पहिले. बर बर. हां. काय आणि मग आता आपण नावे दुकान केलं कसं आरसं बिरसं असतं तसं त्यावेळेस त्यात काय होतं? कुठलं अडचण फिरस मग?
बारका असायचं असतं बघणार कशाला बघायचं कोण बघत नव्हतं आरशात हा आरशात बघायला ते पहिले दाढी केली कटिंग केली मग ते काढायचं काय नाही ते हात फिरून बघायचं लागा इथं मार्के म्हणायचं जरा इथं मार्के थोडासा होय हां हा आरशी बघाई भानगड नव्हती नाही ना आरशात बघायची भानगडच नव्हती आता सलून आले ना हा पहिले गावातने गावगाड्यातने सगळं हेच चालत होतं हम्म. शहरातनं आता मी मुंबईला गेलो 1972ला काय नाही हे आता मला हे सांगा जसं मी कटिंग करायला जायचा त्याला अजून एक शब्द आहे बघा काहीतरी म्हणते ती सलून नाही 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 एक जुना शब्द आहे कटिंग करायला गेलं का ते पूर्ण केस काढले त्याला काय म्हणते बोडायचं बोडायचं पण आणि अजून एक भादरायचं पण म्हणतात भादरायचं म्हणते मस्त भादरायची मस्त भादरायचं. माणसाला भादरायचं म्हणते ती. म्हशीला भादरायचं म्हणते ती होय म्हशीला म्हणते आणि माणसाला. माणसाला माणसाला कटिंग नाही तर चमन कर म्हणायचं त्याला. टक्कल हं, टक्कल कर म्हणायचं होय हं. आणि मग मस्त बाजाराला कोण होतं काय ती हीच न्हावी जायची ना होय न्हावी जायची तीच जी माणसं कटिंग करते ती लोक तीच लोक जायची त्याचं बस्तारा आलं का होतं होय मग बहादूरनं आलं की आपलं स्टेशनला ते सालावरच सगळं असायचं हा देणं घेणं काय नसायचं बर सगळं सालावर असायचं मग ते ही कसं होतं सुगीच्या वेळेस कसं असायचं सुगीचं पहिलं होतं जुंधळं काढायचं हम्म. पाचुंद बांधायचं पेंड्या बांधायच्या पाचुंद करायचं वाळलं हुरळं लावायचं हा काय हुरळं लावलं हा की पुन्हा ते खळं करायचे पहिले खांदायचं आणि खळं करायचं त्यात बुसकाट टाकून झोपटायचं आणि काट्यानं बडवायचं हा मशनी नव्हत्या पहिल्या बर काय 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 पीक असायचं ज्वारी गहू ऊस हम्म. ही पिकं असायची काय आणि पहिलं कारखान नव्हतं हा आता कारखान निघाल्याचं पहिलं ज्या गावात 4-4 घाणं होतं गुळाचं हा ह्या वर्षी त्या वर्षाला काकिवी जात होती बर आता काकिवी तुम्ही आणली कुठनं बाटलीत की 8 दिवस राहत नाही खराब होऊन जाते बरोबर काय ऊसच राहिला नाही तो हा ते पहिलं तांबडं ऊस होतं देशी ऊस होतं बर ते ऊस राहिले नाहीत आता मग तुमची शेती होती का हो? शेती होती हाही 2 एकर आहे की शेती मग वडील शेती करायची का तुमची होय शेती मजुरी करायची वडील करायची मजुरी करायची हा हं, घरची शेती करत नव्हते का हा घरची शेती घरची शेती नव्हती करत होय हं. मग जसं की आता बघा लहानपणी आपण बोर आणायला जावा हं. किंवा शेंदड आणायला जायचं अशा बऱ्याच गोष्टी असतात तुम्ही काय काय करायचं बोरा नाही आंब्याच्या दिवसात आंब लागलं हं, की ते शेतकरी नसला हं. की हळू जायचं दगड मारून आंब पाडून आणायचं बर काय हा आणि बोरं असायचे बोराच्या झाडा ती म्हातारी तिथं नसली हा का जायचं चढून हलवायचं आणि इथून पळत यायचं होय ती म्हातारी असली की येऊ देत नव्हती बोराला कोणाची बोर होती ती ती बोर अनगढाची होती बोर हा म्हातारीचं नाव काय ते त्या म्हातारीचं नाव काय माहित नाही हा काय? म्हातारी काय करायची दगड घेऊन बसायची होय येऊ द्यायचे नाही कधी लागला होता दगड तिचा लागला हा. ती कुठं तिथं जागेवर बसून वरडायची हा का दगड घ्यायची अशी होय आणि पोर जायते गुरु राखायचं हा. पहिलं बोर चांगली होती का ती हा बोर चांगली होती हा. देशी बोर होती बर ते आंबट होती का गोड होती कसली होती आंबट गोड दोन्ही होय आताची बोर कशीची आली ते आता बोर चांगलं नाही ते. हा आता जे काय धान्य येते ते सगळं औषधाचं आहे आणि ते आंब्याचं झाड कोणाचं होतं आंब्याचं झाड तिकडे ह्याला होतं नाझऱ्याच्या हद्दीत होतं बर तिथं कोण नसायचं हा ते आंबा कैऱ्या पाडून आणायचं होय. मग ते कापायचं आणि ते हळद टाकून लोणचं करायचं आणि होय खायचं कोण कोण जायचं मग ते आंबा आणायला? पोरं पोरं आम्ही सगळी हा पोरं जायचं मग कधी काय हलवता का त्या आंब्या मालकाला काही असं नाही गावलं कधी होय. ते नसल्यावर जायचं कुठं बघायचं लांब आहे का कुठं होय आणि मग जायचं हळूहळू जायचं काय हळूहळू जायचं बर आणि कोण कोण ते आठवते का तुम्हाला जे तुमचे मित्र होते मित्र होते की कोण 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 होतं आठवते का आमच्या तातोबा हा. होता जयवंता होता हा बरीच पोरं अशी होती मित्राबरोबरच्या काय आठवणी सांगायचं जरा असे काय किस्से भांडणं केलेली म्हणा नाही भांडणं कधी आम्ही करत नाही नाही गमते गमते तेवढीच भांडणं ती तेवढीच असतात ना हम्म. परत लगेच बोलायचं असते हम्म. तशा काय किस्से आहेत का आठवणी नाही तसं काय आमच्यात नव्हतं काय खेळ खेळताना काय खेळताना काय नाही तुझी जिंकली माझी जिंकली असं काय नसायचं हम्म. काय जिंकली तर जिंकली ती खेळायचं म्हणजे खेळायचं हा. ते काय आपलं काय पैसे बिसे मिळत नव्हतं हम्म. लोंपाट आलं की तुझं जिंकलं तर जिंकलं अशी पहिल्या काळात एक ही पण असायचं बघा डोंबऱ्याचा खेळ वगैरे यायचं हा गावामध्ये. डोंबराचा खेळ यायचा की होय डोंबराचा कसं खेळ असायचं? यायचा काय असायचं ते? डोंबराचा खेळ यायचा ती काठी बांधायची अशी त्याला तार बांधायची हम्म. काय आणि त्यावर ते जायचं ढोलकं वाजवायचं उड्या मारायची ते कोलाट उड्या मारायची ते गाव बघायचं होय आता डोंबारी राहिला नाही कधी येते कधी सुगे दिवसात यायची ती होय सुगे दिवसात यायची काय काय खेळ असा कसा खेळ असा त्यांचा ते उड्या मारायच्या ढोलकं वाजवायची ते त्यांचं तारवणं जायचं हा काय हा ही खेळ त्यांचा तारावरून कोण चालवत होत ते
त्याचे पोरं बायकात सुद्धा पोरी सुद्धा जात हा. होत्या इकडे तिकडे काठी बांधून तार ओढणं हा. ते तिकडे तिकडे जायचे आणि ते वाजवायचे आणि गावले लोक यायचे का बघायला? बघायला यायचे खंडभर लोक बघायला यायचे होय. खंडभर लोक यायचे बघायला बर. काय आणि मग ते बघले या बदल्यात ते काय मागायचे काय देत म्हणजे कोणी ते रुपये 2 रुपये 8 आणे 4 आणे द्यायची तर स्वस्त आहे तुझे 4 आणे दिले तर भारी होतं तेव्हा काय. आणि जसं ते डोंबारी खेळ करून दाखवतात तारावर चालायचं वगैरे तसं तुम्ही कधी करून बघायचं का नंतर? नाही आम्ही ते झाडावर चढायचो. होय. झाडावर चढायचो. हा. काय झाडावर चढलं का मग ते सुरपानं खेळतो ना आपण करंजाय झाडावर ते लवचक मोडत नसतं झाड ते तेवढं खेळायचं दुसरं काय करायचं नाही. होय. असं कोण कोणीच गाव होतं असं दरवर्षी सुगेला कोण म्हणजे असं जसं डोंबऱ्याचा खेळ करायला येतं ना तसे कोण कोणी यायचे? डोंबार यायची पासुपारदी यायची रुईली यायची. रोहिली म्हणजे रुईली एक जातच रोईलीची आहे बर पासुपारद्यासारखी. हां. काय ते काय करतात? नाही येऊन पालं यायची गावाच्या बाहेर पालं यायची. हां. मग त्या गावात आलं की त्यातला तराळ पहिली तराळ होती. बर. तराळ म्हणजे? पाटील. तराळ म्हणजे आपल्यात पेय कसा आहे पेय म्हणतो साहेबाचा तसं पाटलाचा पेय एक तराळ होता. बर. काय गावात राशन आलं दौंडी द्यायची गावात काय झालं दौंडी द्यायची हा तराळानं. बर. मग ते आता ते कोणती ती पासुपारदी आली तर त्या गावच्या पोलीस पाटलानं तराळानं सांगायचं ह्या पाटलाला की हे तुमच्या गावात आणून सोडतोय त्याला रातभर राखण बसायचं तर राखण कोण बसायचं? तराळ. होय. हा तराळ रातभर राखण बसायचं त्याला. कोणाला? त्या पासुपारदेशनी. होय. पहिलं रामोशी होती रामोशी. आता कुत्रं कसं माग काढतंय बर शायडीचं तसं पहिलं रामोशी होती. हां. तुम्ही जिथनं गेलाय तिथं पात्र गेलाय तिथं पात्र नेऊन सोडतोय तो माग काढायचं म्हणते त्याचं. होय. काय हां. ते पहिल्या माणसांनी ते काय अवगत होते ते काय माहित नाही मला. हां. पण ते माग म्हणजे त्या गावात गेला का त्या तराळानं तिथनं माग काढाय त्या रामोशानं बर तुझ्या गावात आणून सोडलंय तिकडं बघ. बर 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 बर. म्हणजे अशी पहिली प्रथा अशी होती. आणि ती रोहिली म्हणलं काय तुम्ही? काय म्हणलं? रोहिली रोहिली रोहिली. हां. रोहिलीची काय जात करायची? चोऱ्या करायची फासुपारदी. चोरी करायची का? हो फासुपारदी वैद असायची. हां. ती मांजरे बिंजरे धरायची हां. कुत्रे असायचे उसातनं सोडायची. हां. काय हां. ही पहिली होती ती आता सगळी बुडली आता. वैद काय मांजर धरून ते खायचे का? काय मांजर करायचे? खायची ती. होय. हं खायची मांजर. हां. मांजर खात होती ती. वैद म्हणजे नेमकं ती कसली जात आली काय ती? जातच वैदाचीच जात आहे ती. हां. आता ते ते येऊन, सगळं ते आयुर्वेदिक दवा बिव घेऊन फिरते ते ना त्याला वैद्य म्हणते ते. हो बर बर. ती लोक ना तुंबडी लावून अशी तुंबडी लावायची हां. आणि त्याचं ते रक्त काढून त्याचं ते दुःख नीट करत होती त्याला वैद्य म्हणते ती. तुंबडी म्हणजे? ती चिलमीसारखी असती बरं. असं छर पाडून अशी तेवढ्या जाग्यात अशी छर पाडून अशी ती ओढायची ती घाण काढायची आतनं. बर. त्याला वैद्य आपण तर कसा म्हणतो आता डॉक्टर हां हां हां. तसे ते डॉक्टर वैद्य होता पहिला म्हणून त्याचं नाव वैद्य होतं. बरं. वैद्य. वैदू आता ती बुडली कोण वनस्पती पहिले दवा गोळ्या पहिल्या नव्हत्या अनाशिन शार्डिन हीच गोळी होती पहिली. सणवार वगैरे कशी असायचे? सणवाराला कसं असायचं काय? सणवार चांगले असायचे पहिले. हां. सण असला की गावच्या गाव जमायचं. बर. मुंबई पुण्याला माणसं आहेत ती सगळी सणाला यायची दसऱ्याला दिवाळीला शिमग्याला हां. सगळी येत होती. हां. आता कोणी येत नाही ते हां. आणि आता गाव सुद्धा जमत नाही. पण मग ती ही पंचमी म्हणा किंवा पंचमीला- पंचमीला कसं असायचं काय? पंचमीला लय माहोल चांगला असायचा झोकं बांधायची हां. करंजाच्या आपल्या ह्याच्या लिंबाच्या झाडाला बाबऱ्या झाडाला झोकं बांधायची. बर. पुरी बिरी ती पहिली ती गुळब वाजवत न्यायची हां. काय हां. आणि झोकं खेळायची दिवसभर. हां. ही पहिला खेळ होता आता ते झोकं बिकं गेलं सगळं. खायला वगैरे काय काय असायचं? खायला काय लहाया असायच्या धपाटणी असायची हां. काय हे करायची अशी हां. कापणी असायच्या. बर. पहिलं खायला काय होतं जुन्या काळात? जुन्या काळात खायला बाजरीची आपलं ज्वारीची भाकरी हं. मटक्याचं कालवण डाळीचं कालवण हां. भाज्या आठवड्यातनं एकदाच भाज्या 2-3 दिवस कसल्या कोणत्या असायच्या भाज्या? कुठल्या तांदळाची भाजी काय हं. करड्याची हं. आमटीच्या चिलेच्या भाज्या. सण म्हणजे त्या टायमाची माणसंच अलग होती त्याच्याला ती आवड होती सणाची. हां. करंज्या करायची लाडू करायची हां. आणि पहिलं ही तेलं नव्हती अशी हां. तेल घाणं काढून आणायची करडी पिकायची ना हां. शेंगदाणं करडी हां. दिवाळीच्या टायमाला घाणं काढून आणून ती तेल वापरत होती. बर. आता करडीच नाही आता हां हां. आणि ती आता जी झाली सगळे ऊसन डाळिंबच आली सगळी आता करडी गेली सगळी. आणि शेतकरी शेतामध्ये पेरणी करताना गाणी वगैरे बघा म्हणायची गाणी म्हणायची होय.
गाणी म्हणायची कसली असायची सकाळ मोठा असायची. आता ती काय आता आपल्याला येते ती का हा. पण ती गाणी जी म्हणायची हा. पाट 5 वाजल्या 6 वाजल्या हा. की मोठा चालू व्हायच्या. बर काय मोठा चाललं ते गाणं आणि बायका 5ला उठायच्या पहिल्या. हा. सगळ्या गावातली जाती ऐकू यायची. होय. दळून भाकरी बायका करत होत्या. हा. आता चक्कीच्या पिठानं बायका भाकरी नवऱ्याला करून देणार त्या. पहिल्या दळून भाकरी करून बाई शेतात जात होती. म्हणजे दळण दळायला सगळं ऐकू येतं ते. हो जाती ऐकू यायची गावातली सगळी. हा. काय होय. हो हा. गीतं बायका म्हणायच्या. हा. काय कशा असायची गाणी ती काय. गाणी एकदम ऐकत बघायसारखे ते बायका गाणं म्हणायची अशा गीतं. हा. होय. पोरावनी म्हणा देवावरनी हा. जनाबाईची गीतं हा. अशा काय काय बायका होत्या म्हणायच्या. पण जात्यावर दळणं हा. सगळं जात्यावर दळून सगळं करायची. बर गोष्टी वगैरे कोण सांगायचं हो तुम्हाला. गोष्टी आता आमच्यात एक होता सांग कोण सांगत होतं. ते सोंगाड्यात ज्ञाना होता एक सोंगाड्या. ज्ञाना होता बर द्यानू बर ती गोष्टी सांगायचं आपलं हसवायचं. काय काय सांगायचं कसल्या अशा गोष्टी त्या. कसे कसे त्या जनावराच्या हम्म. वाघाच्या हा. ती चल रे भोपळ्या टुरुक टुरुक म्हातारीच्या हा. असल्या गोष्टी सांगाय पहिली काय म्हातारी माणसं सांगायची. होय. भोराची नादात लावायचे काय ते सांगायचे असे. ती कधी संध्याकाळी बसल्यावर सांगायची का कधी संध्याकाळी बसल्यावर सांगायचे. मग त्याच्यावर जायचो आम्ही अण्णा गोष्ट सांग की म्हणायचं. हा. मग ती गोष्ट सांगायचं असे. हा. कुठं बसलेला असायचं ते. ती त्याच्या घरी हा. आपल्या बाजूने आजूबाजूची सगळी. होय. घर कशी होती हो पहिली. पहिली घरात तणाची होती सगळी. हा. तणघर काढाने शेकरलेली. हा. काढ कापायचं इळ्यानं हा. दिंडावर धोपटायचं पेंड्या बांधून ती बिंड बांधायची पहिली. हा. ती घरं गोटं सगळं ती पहिली तणाचीच घरं होती. बर पत्रे बित्र नव्हतं काय माळी आणि तणाची घर. कशी बांधायची ती तणसाची घर बांधायची कशी. तणसाची म्हणजे ती मिळी हे करून त्याला ते वासं टाकून ती शेकरणारा माणूस अलगच होता. बर काय ते पेंड्या असा पसरून शेकरत वर जात होता असा. हा. काय आणि पागळत नव्हतं ते. शेकरण्याची पद्धत काय होती ती. त्यांची त्याच्याला माहिती ती हा. ते लावून असं बराबर लावूनच वर जात होतं शेकरत. हा. सो होतं असं ते खाली वाढायचं आणि ते वर सुतळीनं तार होते तारनं बांधायचं ते. बर काय ते गळत नव्हतं आणि गरम होत नव्हतं. हा. आता सलापामध्ये बी गरम होते हा. हा. पत्र्यात गरम होते. हा. आणि पहिलं खाणं काय खीर असायची हा. पोळ्या असायच्या. हा. आता लाडू आले सगळे. हा. काय लाडू आलं काय पुरी आली आणि कुठलं काय आता काय माणसाला आता पुन्हा लग्न आहे म्हणलं 3 दिवस मांडवातनं जात नव्हती माणसं बर खायासाठी मांडवात. हा. काय आता लग्नाला जाते टाईम नाही म्हणते जेवाय तांदूळ टाकते मोटरसायकलवर पळून जाते माणूस. होय. आता टाईम नाही म्हणते जेवायला. पहिली अशी लग्न पहिली अशी होती की ती मोठी बाशिंग चिखलाचा बावला त्याला ते उतरण लावायची बाजूनं. हा. काय नवरा नवरी त्याच्यावर बसायची. उतरण कसली असायची. ते लोटकेची बर पांढरी करून पहिली प्रथाच होती ती अशी. कशात लावायची. ते तर त्यांचं त्याच्यानं माहिती हा. कशात लावायची. आणि त्या उतरणीत काय असायचं का तुला. मोकळी लावायची अशी त्या बरं. बाहुलीच्या बाजून अशी भाऊला कसला असायचा ते. चिखलाचा केवढा असायचा ते. एवढा असायचा असा होय. असा करायचा असा गोल असा. कोण बनवायचं ते. ती बनवायची गावातली हा. ज्याला माहिती आहे ती बनवायची. बर आणि पुळवाची दिंड टाकून ती कट्टा बसायला करायची. हा. काय हा. हळद खेळायची ही पहिली लग्नाचा थाट निराळा होता. बर आता लग्नाचा थाट आता रथ आलं. पहिली गाडीवर ती बैलगाडीवर ती खाट बांधायची हा. त्यावर नवरा नवरी बसवायची. हा. पहिला खेळ लिजिम खेळ हा. लिजिम खेळायची पहिली. हा. काय गजे ढोल होतं. आता ते गेलं सगळं. होय. आता गजे बी गेलं आणि हे गेलं. किती वेळ चालत ते गजी ढोल म्हणा किंवा हे लेजिम किती वेळ चालायची हो? पाट 3 पर्यंत चालायची. रातभर खेळायची ती. कितीला चालू करायची कधी. 10 वाजता चालू करायची संध्याकाळी. संध्याकाळी. हा. पाट 3-4लाच वरात महागारी यायची. होय. हा कसं असे वरात ते. वरात एकदम चांगले असायची माणसं गावच्या गाव बघाय असं ते हा. लिजेम गावातले गजी लोक नाचायचे कधी. नाचायचे घेऊ लोक. मी अशी नाचत नव्हती लिजिम खेळायची बर आणि गजी असायचं. हा. गजाचा डाव करायची होय. पहिले. आता ती पोरं नाचतात ना डीजे पुढं हा. तसलं डीजे पुढं नाचायचं नव्हतं पहिलं. हा. काय पहिलं लिजिम गजी डोळ हे असलं होतं. होय. हम्म. मजा यायची का नाचाला. मजा यायची नाचायला. हाऊस होती आणि ते काळ अलग होता. हा. तुम्ही नाचायचं का. मी नाचायचो की. होय. होय लिजिम खेळायची मी. पहिली माणसं कशी होती तकतकीची माणसं नव्हती. हा. ज्वारी गहू निघालं हा. का वर्षभर मोकळं. हा. पुन्हा कामं नाही ते जेव्हा पेरलं तेव्हा ती रानात जायची. हा. त्याची बागायत नव्हतं पहिले जास्त.
बर आता आता बागायत इथभर जमीन कोण मोकळी ठेवून आहे आता. हा आणि डाळिंब आलं ते सगळं माणसं पैशाच्या मागं लागली. हा आता 10 वर्षाच्या पोराला जन्मच त्याला डायबिटिक आहे. हा काय ते हे होतं बा पहिले तमाशा असायचे. हा तमाशे पारावचे तमाशाचे. होय कशा असायचे होते. अहो, तर 2-4 पोरी असायच्या. हा काय आणि ते ढोलकी बिलकी पारावर असायचे तमाशे. ते हा शिकुशिवा घाट नांद्रेचा तमाशा असायचा. कोणाचा. शिकुशिवा घाट नांद्र बर तिथला तमाशा असायचा. हा ती यायचं मग ते आम्ही चैत्याच्या महिन्यात घरी नसायचो. हम्म. एक टावेला असा घ्यायचा न राजुरी वाटंबर हा. काय लिजामपूर हा. अशा गावाला जायचं तमाशा बघायला. होय घरी नसायचोच आम्ही रातचं. बर माणसं झोपली का आम्ही तमाशा बघायला पळायचं. होय आणि ते काळूबाळूची यायचं वाटंबरला. हा काय हा तमाशा काळूबाळूची यायचो. हा मग 2-3 दिवस साखळ्या शिकला असायचो आम्ही. होय हे घर चोरून जायचं का तुम्ही मग चोरून जायचं गपचूप घरी. घरची काय जाऊ देत नव्हती काय. जाऊ द्यायचं रातचे जाऊ देत नव्हती कुठं. होय मग पोरं आम्ही गपचूप जायचं पळून. हा तमाशाला घरचे असायचे का. लय गर्दीन पटकं उडवायची माणसं म्हातारी पहिली होय मजा करायची हा काय. बर आणि ते पहिली गाणी म्हणजे काय उडतो डोळा हरे कुण्या गावाला गेला ही असली गाणी पहिली तमाशातली. बर बर हे आता सगळी देशिंगची गाणी आली ती पहिली गाणी नव्हती असली. हा काय किती वेळ चालला तमाशा ते. तमाशा 4 पर्यंत चालायचा तमाशा. होय हा 10 चालू केला की 5 पर्यंत उठायची नाही ती. हा आणि जर झोपलेला एखादा घरात असला हा तर ढोलकीचा आवाज आला की घरातनं पळतच यायचा गडी. आईला म्हटलं मला कोणी उठवलंच नाही म्हटलं. हा काय बर अशी माणसं होती पहिली. होय आणि माणसं चांगली होती स्वभावबाज होती चांगली होती मर्यादामान होती. आणि पहिलं काय आताच्या पहिली पिढी चांगली होती. कसं की पहिल्या सून जर घरात आली सून घरात जरी आली पदर डोक्यावर पडत नव्हता. हा मामाशिवाय आत्याशिवाय बोलत नव्हती. हा आता ज्या सुना आहे त्या हा आता सासू आणते ती हा. सुना आणत नाही ती आता. काय होय जमाना बदली झाला आता. आणि तो बैल बायकोच ऐकतोय. होय. पहिलं घरात चोरी बायकोला बोलायची. हा काय काय पद्धती म्हणजे हा ते बोलातच नव्हती ना एक. बोलत नव्हती हा बोलत नव्हती. मर्यादा होती आईबापाला भेट होती पहिली. बर काय माझं लग्न झालं हा आम्ही रानात गेलो होतो बर 1978ला बर रानात गेलो तुम्ही. हा. आणि चैताचा महिना होता. हा मग आम्ही दोघं गावात आलो. मग पाय पोळायचं बायको. मग तिला म्हटलं तू गावाच्या कडं ये म्हटलं अशी हा हात येऊ नको. हा ते कडं आल्या ती लंबाटीची पारवा सकाळी आली घरी आमच्या. बर अगं इटा कुठली सून आहे ग म्हणली का वात्या म्हणली. हा. अगं रांड म्हणली चपले घालून आली की गावातनं. बर म्हणजे अशी माणसं होती. म्हणजे चप्पल घालायची नाही नव्हती गावात कधी? प्रथाच आमच्यात होती. आणि आमच्यात शेलकाट कांबराची बाई बाहेर जात नव्हती. होय पांढर शेलकाट कांबरायची. हा आणि भारा जर आणला हा तर ते गावाच्या कडेला टाकायची मग नवरा घेऊन नाही तर खांद्यावर भारा घ्यायची. बर अशी प्रथा होती पहिली. म्हणजे बाईने चप्पल घालून जायचं नाही. जायचं नाही मर्यादा होती. का बरं. म्हणजे गावचं काय हेच होतं. आता गायकवाड शेटफळ आहे हा तिथे शेलकाटशिवाय बाहेर जात नव्हती बाहेर. होय काय आता शेलकाट गेलं सगळं. आता पॅन्टी आल्या काही करायची मग शिवाय घालायची काय. शिवाय नाही ते पोलीस पाटील असायची पहिली घाबरत होती. बर तुम्ही असं गुन्हा केलं हा की चालतंय का म्हणायचे असं. हा हं होय मग ते पोलीस पाटलाला चावडी बोललं म्हटलं का तो माणूस घाबरत होता. हो सावडीर बोलायची. चावडी असायची पाटलाची पहिली. बर काय झालं केलं तर पाटलाला बोलवायचं आणि चावडी बोलवायचं. हा मग ते गुन्हा तिथं काय झाला ते पाटील काय त्याला सांगायचं बोलायचं. हा काय असे पहिले होतं. आता पोलीस स्टेशन आलं. सावडीवर मग ती सगळी माणसं कोण कोण असायची. जमायचं सगळी गाव जमायचं ना माणसं. हा बाबा तू ही गलती केली हा हे जे काय ही बर काय हा मग शिक्षा काय असायची. शिक्षा काय तर ते पाटील दिल ते घ्यायची. काय असं पाटील काय द्यायचं शिक्षा. पाटील काय पुन्हा असं करू नको नाही तर दंड ठेवायचे 4-2 रुपये 10-5 रुपये. होय म्हणजे पुन्हा असं करू नको त्याला समज द्यायची. हा काय तुम्हाला काय झाली ते शिक्षा. ना आम्हाला नाही कधी. म्हणजे किंवा मग असं कोणाला किस्सा आठवतोय का तुम्हाला एखाद्याला शिक्षा झाली आणि तुम्ही बघितलं तुमच्यासोबत झालं तर असं. असं काय नाही हा झालं नाही असं. हा आमच्या गावात एका बाईनं खालच्या वर्गा बाईनं घाटी वाजवली त्याशी. घंटी. हा देवाची घंटी बर वाजवली. हा मग ते गावच्या गाव म्हणायला लागले हिने आत घ्या जायला पाहिजे हे नाही पाहिजे असं. हा. मग ती पालखी आणली आणि बामणा दारात ठेवली. हा मग ते पाटलाला बोलवलं. हा पाटलाला बोलल्यावर मग ते पाटलाने शिव्या घातल्या देशाला. आणि देव सगळ्या त्या माणसाने गावालेचने हा पाटलाच चालत होतं. हा म्हणला देवही सगळ्याच आहे म्हणला. हा गेलं ना आलं म्हणला तिथं कोणाला अडवायचं नाही.
तो असा समजित शिव्या पाटील. गाववाल्यांना दिल्या का? उचला म्हणला पालखी न्या जा देवळात म्हणला. पालखी कशासाठी आणली होती? नाही सभेनं निघतो ना हा. तेव्हा पेसला हा केला त्यांनी. फैसला. हा बर बर बर. मग काय नाही ते. म्हणजे ती पाटलाकडं ती घंटी वाजवली म्हणून ती पाटलाकडे गेलती. हा बर. पाटील काय म्हणला? पाटील म्हटलं ते सगळ्यासाठी धर्मासाठी देव खुला आहे. हा सगळ्या धर्मासाठी खुला हा. आहे. हे तुमच्या एकल्याचा देव नाही. बर. काय हा. देव काय कुठला कानाखाली मारत नाही. हितला गेला आणि तो गेला. हा देव सगळ्याचा आहे. आणि कोणता तक्रार घेऊन कोण गेलं पाटला? गावातलीच माणसाची हा. टवाळकी माणसं सगळी. कोण होती जरी काय आठवतंय का? नाही आठवत एवढं. हा. मग परत पाटील तसं म्हणलं मग ती गावली लोक गेली गपचिप काय नाही. हा गपचिप आता काय नाही. आता एकामेकाच्या जेवते ती चहा पिते ती जाते ती करते ती ते सगळं बुडलं आता. काय पद्धती ती लय चालत आहे ना ती पहिल्या हा काळात? पहिलं काळात लय चालू कसं होतं काय होतं नेमकं ते? काळ म्हणजे ती माणसं तशी होती हो. एक तत्वी माणसं होती. बर. आज तुम्हाला जर म्हणलं माझी मुलगी तुला देतो हा काय हा तर ती दिली. बर. आणि पहिली पाळण्यात लग्न होत होती. हा मुलगी त्या काकाला घेऊन तांदूळ टाकले माझ्या देखत. बर. मी आमच्या गावात मी बाजबिळुकी लग्नाला गेलो होतो. हा पाच. बाजबिळुकी ढालगावच्या पुढं गाव आहे ती. बर. हा काय तेव्हा लग्नाला गेलो बरं का होतो मी बापासंग गेलो होतो. हा तर ते काकाला घेऊन मुलीला तांदूळ टाकलं होतं असं. होय. हा बर. म्हणजे पहिले बालपण काकाला बसली जी मुलगी तिचं लग्न. हा दुसरी बाई घेऊन उभा राहिली ना तांदूळ टाकताना तिला बर. ते उभा करायला लहान बाळ ते उभा कच करायचं. आणि नवरदेव केवढा होता? नवरदेव मोठा होता जरा. हा काय हा नवरदेव मोठा होता. कसं लागलं होतं लग्न ते? लग्न हे आहे असंच आपण करतोय असंच लागलं लग्न. बर. काय तांदूळ बिंदूळ टाकलं सगळं जेवण बिवण सगळं आहे असंच. पण ती मुलगी लहान पहिली बालपणात लग्न करत होती. हा आता ती प्रथा मग ते नाही. मंगळसूत्र घालायचं कुंकू मंगळसूत्र लावायचं, ते कोणी केलं मग ते काय? ते बायकांनीच करायचं ह्या. हा. मग घेणाऱ्या बायकांनी करायचं. त्या पोरीला काय कळत होतं असं काय? काय कळत नाही त्याचं लगीन लावायचं. काय होय. माणसं येडीच माणसं होती पहिली. मग ती लग्न झाल्यानंतर मग ती पोरगी घरी जायची का ते कुठली घरी ही आई बापा मोठी झाल्यावर न्यायची पुन्हा. कधी? केव्हा आता 10 वर्षानं 5 वर्षानं मोठी झाल्यावर न्यायची किंवा चालायला लागली मोठी झाल्यावर न्यायची. होय. तोपर्यंत ती ती तोपर्यंत तिची आई बापा राहणार काय लगीन लावून फायदा होता. हा. किंवा आता राहिलं नाही काय पहिला काळ. मग ती असं लहानपणात लगीन लावल्यावर मग तिचं शिक्षण त्याचं काय? कुठलं शिक्षण बायकांनी शाळेत जाऊ देत नव्हती. होय. बायका शाळेत जात नव्हते. का बरं? बायकाचे कामच असायची घरातले शिकायचं नाही म्हणायचं नवरं कशाचं. हा पहिले शिक्षण नव्हतं. हा काय आता गावात आमच्या पोरी सुद्धा शिकते आता. आणि बरोबर. पोरापेक्षा पोरी 1 नंबरनं चालली आता अभ्यासाला. हा पोरं उंडगी झाले ते मावं खा गोवं खा असले बाप देत्याचं पैसन ही सारी मजा करते तिकडं. हा. आता मुलीच चांगल्या आहे त्या. हाटीला असायचं हा त्या हाटला त्यांची बशी अलग ठेवायची. बर. काय हा ती प्यायचं आणि ती धुवून ठेवायची त्या माणसाने. ती धुवायची कोणी? ज्यानं पेणारा धुवायचे खालच्या वर्गाच्या माणसाने. होय. हा ती प्रथा होती पहिली. बर मग ते बोलोली माहिती आहे तुम्हाला? बोलोली इथं आहे नाजिरापाशी बोलोली आहे. बर बर. तिथं मुंबईची 1-2-4 पोरं आली होती. हा 2-4 पोरं आल्यानंतर ती गेली चहा प्यायला. हा काय हम्म. चहा प्यायला गेली तिथं बर. बाकड्यावर जाऊन बसली. आता गावचं हॉटेल कसलं हो हा हा घरात असल्यासारखं हॉटेल. बरोबर. हा मग ते चहा द्या म्हणले. आता ती माणूस त्या माणसाला ओळखत होता जे हॉटेल होतं ते. बर ती बर. म्हणला कबशी तुमची तिथं आहे घ्या. हा तिथं कबशी आहे म्हणलं. हॉटेल सर्वासाठी आहे म्हणला. हा इथं भेदभाव नाही. दुकान हॉटेल चक्की हे सर्वजणी ठिकाण आहे म्हणला. इथं भेदभाव का ठेवतो तू? हा काय हा देवळ सगळ्याच आहे. हा मग त्यांनी काय केली सांगोलला कंप्लीट केली हा की असं आहे. बर. त्या माणसाला तेव्हा टायमाला 1000-2000 दंड मारला त्या हॉटेलवाल्याला. होय. त्याने प्रथाच मोडली. मग या तीच बचत व्हायचा पुन्हा द्यायचा. कधी गोष्ट आहे ही? हे जवळजवळ 72ची गोष्ट आहे ही. होय. हां बर. म्हणजे सहजासहजी लोक अशी मिळून मिसळून राहत नव्हती. मिळून मिसळून राहत नव्हती. हा मिळून मिसळून राहत नव्हती. बर. ती कमी लेखायची. मग तुमचे काय असे मित्र होते का मग ते? आमची मित्र होती की हा तुम्ही काय करायचं मग ते आम्ही तुम्ही? एकामेका गोळ्या मिळून एकामेकाच्या भाकरी खात होती. एकामेकाच्या असं नसतं. होय. होय आमचं काय नसतं. तुम्ही पाळत नव्हता का? नाही आमचे जोडीदार कोण पाळत नव्हती. का बरं तुम्हाला कसं काय ते सगळं चालत असताना तुम्ही का पाळत नव्हतं मग? हा तुम्ही का पाळत नाही ते नव्हता? पोरं मानायचीच नाही ते ना असं हा. काय हे झालं आणि ते झालं असलं काय म्हणत ते नव्हते. चुकीचं आहे किंवा हे चुकीचं आहे पण ती म्हातारी हे माणसं. तुम्हाला कसं कळालं हे बाबा हे असं काहीतरी ती अंधश्रद्धा आहे असं पाळणं चुकीचं आहे, हे तुम्हाला कसं कळायचं? कळायचं म्हणजे आता माणूस एकच आहे ना. शाळेमध्ये वगैरे असं व्हायचं का? नाही असं होती परी हा ती पोरं अलग बसवाय तिकडं.
होय अलग बसवत होती कोण बसवायचं सर. होय पण ते सर नव्हतं, गायकवाड गुरुजीच नव्हतं, मास्तर मास्तर नव्हतं तसे. हां सगळे वर्गात एका जागेला बसायचे सगळे. होय काय काय गावात नाही प्रथा अजून आहे त्या, हां अजून जे गावात आहे ना जाती भेद करणारी लोक हां. अजून आहे ती. हां 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 काय ती प्रथा आता जी नवीन पिढी आली ना, आता कोणाच्या मुली कोणी करायला लागलं. मग ते लग्नामध्ये वगैरे आता पंक्तीला वगैरे ते त्यांना बसवायचे का जेवायला पंक्तीत बसवायच नव्हती, मग? त्यांची पंगत आलं का होय तिथं जेवाय आली लोक हां तर ती पंगत आलं का असायची, हां ती पंक्तीला नव्हती. त्यांना जेवायला बोलवत होता का बोलवत होती लोक, होय होय माणसं बोलवायची. अलग द्यायची त्यांची पंगत अलग. नाही असायचे वाढपीतच असं, पण त्यांच्या पंक्ती नसायची, आपली सेपरेट पंगत असायची. होय पण ती आता गेली प्रथा ती. हां आता सगळे गोळा मिळाने एकामेकाच्या ह्यानं आणि मग ते जेवायचं कशामध्ये आपली आपली ताटं न्यायची पहिली. होय हां पितळी घरीनं पितळी म्हणाय त्याला, बर ती पितळी तांब्या घेऊन जायची जेवायला. ती लोक पण घेऊन यायची का हो सगळी घेऊन यायची, पहिली पत्रवळ्या नव्हत्या. म्हणजे सगळीच आपापल्या घरने घेऊन हा यायची का? घरने यायची, तुम्ही पण घरने घेऊन हो जायचं का? घरने घेऊन जायचो आम्ही. होय हां ते सगळ्यांनीच आपल्या घरनं ते ताटल्या ताटं जायचं, पाणी न्यायचं आपल्या आपल्या घरनं. होय हां ते पहिले तसं होतं असं. बर आता पत्रवाळे आले आणि ते कागदावर जेवते ती जाते ते. हां आणि पहिलं काय पोळ्याचं खिरीचं जेवण असायचं, हां. लापशी असायचे. हां 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 आता ते गेलं सगळं तमाशा, आता काय नाही, तमाशा बी गेलं, पिक्चर बी गेलं. आता हे यूट्यूबवर सगळं दिसायला लागलं माणसाने. पिक्चर बघायचा का तुम्ही पिक्चर बघायचो. कुठं पहिला शोले बघितला मिनरवाला मुंबईला. होय हां हां शोले बघितला पहिला. कधी आलता शोले शोले मला वाटतं 1972च्या 72, 73, 74च्या टायमात कशी आला. होती? शोलेची गर्दी शोले कशी? म्हणजे शोलेच होता. मिनर हमेशा हाऊसफुल राहत होती, हां. कितीतरी वर्ष ते हाऊसफुल राहिला पिक्चर. बर चांगला पिक्चर होता ते. अमिताभ बच्चन, धर्मेंदर, ते तिकीट मिळत गब्बर होतं सिंग. का? तिकीट आम्ही ते जोडीदार होते तिथं बर ग्रँड रोडला, हां ते तिकीट द्यायचं आम्हाला. हां काय हां ती ब्लॅक नेक तिकीट लय चालायची हा बा पहिली. ब्लॅकनं काय तिकीट, पद्धत होती होती कशी ते ब्लॅकनं आता ते रुपये तिकीट आहे, हां ते ब्लॅकनं 2 रुपये विकायची ती. होय ती ब्लॅकनं घेणारे आहेत ना, हां. 2 रुपये एक तिकीट विकायची ती. बर काय लय चालत ब्लॅक लय चालायचं ब्लॉक. हां काय आणि थिएटरला गर्दी पण असायची का? लय गर्दी, गर्दी म्हणजे तिकीट 4-4, 8-8 दिवस पहिलेच बुकिंग असायचं. होय हां रांगा लागलेला असायच्या रांगा लागलेल्या असायचं तिकीट काढाय खिडकीवर. बर मग ते आपल्या ओळखीची बिळकीचे असायचे ना, हां ते आम्हाला द्यायचं. दादा कोंडक्याचा पिक्चर जास्त बघायचो. होय गाढवाचं लगीन दादा इंदूरकराचं. हां काय गाढवाचं लगीन पहिल्यांदा मी बघितलं. त्या काळात बघा दुकानं बिकानं वगैरे खूप कमी असायचे आहे का नाही दुकान कमी असायची, म्हणजे जुन्या काळात जुन्या काळात दुकान कमी असायची. ते- ते पहिलं कुल्लं नव्हतं, मापट्यानं शेरानं हां काय कोळवं चिपटं निळवं असं म्हणायची ती. हां मीठ काय आणायचं झालं तर चिपटंभर ज्वारी न्यायची हां आणि त्याचं मीठ द्या म्हणायचं. होय हां पहिलं काय 4 आण्याला शेर होतं. हां काय हां काय गोड काय कुठं आणत हे सगळं सामान गावात दुकान असायची की. होय 1-2 दुकान होती, जगताप चेक होतं, गणपा माळ्याच होतं. हां काय हां हे 2 दुकान होती. हां काय मिळायचा का सगळा माल तिथं हेच माळ आणायची होय नाझिरा नारायणमेळ्या दुकानात आणायची ती होलसेलमधनं ती. बर काका ती होती ना पहिली. आणि पहिले दुकानात खायला काय असायचं हां फुटानं चाकलेट, ते पांढऱ्या गोळ्या वेपर मीठच्या, हां हे दुसरं काय नसायचं. हां ते अशा कुरकुऱ्या बिरकुऱ्या काय नव्हत्या. तुम्हाला काय आवडायचं सगळ्यात जास्त फुटानं आवडायचं जास्त. होय हां कितीला असायचं ते 2 पैसे दिले की युक्त देत होते ते असं. होय ते मापटं ते माप भरून द्यायचं असं. हां बर ते पहिले तेच खाणं होतं, दुसरं काय नव्हतं. हां मग तुम्ही पोरं मित्र वगैरे असे मीटिंग वगैरे पार्ट्या वगैरे करायच्या का हो? पार्ट्या करायचं. पार्ट्या म्हणजे काय रानात सगळ्याच्या भाकरी एक जण न्यायचा. गुरं असे 10-12 पोरं असायचे. हां मग सगळ्याच्या घरोघरी जाऊन एक गटूड बांधून एक यायचे सगळे. बर पार्ट्या बिट्या काय करत नव्हतो आम्ही. मग ते काय आहे? मग ते भाकरी रानात नेऊन काय करायचं तुम्ही ते खायचे, गुरु बसवले ते करता खाली. हां आणि मग ते सगळ्यांनी मिळून भाकरी खायची आपली. होय हां किती जण असायचं 10-12 जण होतं असे. काय काय असं कोण काय 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 आणायचं काय चटणी आणायची, कोणी भाजी आणायची. हं. काय चटणीशिवाय भाजीशिवाय दुसरं काय नसायचं पहिलं. होय आठवतंय का तुम्हाला कोणी असं काहीतरी असं वेगळा कोणतरी पदार्थ आणायचं किंवा तुम्हाला ते लय आवडायचं असं काय नाही तसलं काय आणत नव्हतं कोण. हं. तसलं काय पहिलं आवडायचं, काय आवडा निवडायचं पहिलं काय हो. हां पहिलं भाजी बटाटी अशी होती बटाटी पहिली की फोडलं खाल्लं की त्याचा वास येत होता, सुगंध येत होता. बर आताची बटाटी चांगली नाही ती. हां
काय तंबाटी बारकी असायची. हां. पूर्वीच राहिलं नाही काय खाणं. खाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडत पूर्वी? पूर्वी हुरडा बिरडा आवडायचा खायला, गाजरं शेंगदाणे न्यायचे रानात. हां. काय हां. आता हुरडा म्हणजे माणसं म्हणते हुरडा म्हणजे काय आहे. रोजच्या जेवणामध्ये घरात काय असायचं खायला? डाळीचं कालवूनच असायचं. हं. मटकी डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ. नाही एका शेतकऱ्याच्यात गेलतो आम्ही हां. 2-4 बर. काय हां. मग ते वाळकं बिळकं चोरून आणली होती आम्ही. हां. ते गाजरं चोरायची, बर. काय नदीकडे लासायचं, पालतं पडत जायचं आणि ते गाजर उपसून आणायची. कसं जायचं पालतं पडत म्हणजे काय पालतं पडत सरकत जायचं त्याला दिशी बिशील म्हणून. बर. काय हां. गाजर आणून चोरून गाजर आणायची आणि खायची गाजर. किती जण असायचं? 2-4 असायची, बाकी बघत राहायची, नजर राखायची, होय. वडिलाचे हात की अरे आला आलं म्हटलं का ते सरकत माघारी यायचं, होय. त्याला दिसायचं नाही. हां. असं करायचं. असं कधी गावाला होता काय? नव्हतं गावलं कधी आम्ही. हां. गावला तर पळून जायचं. काय काय नाही तसं चोरून? गाजर चंदड हां. काय गाजर कोणाची असायची? गाजरं असायची एका शेतकऱ्याची होती नदीकडेला. बर. काय हां. त्याची आणायची खायची. 2-4 शाळेत जायचं म्हटलं का पाट्या फोडायचं नाही तर पाट्या माळीवर ठेवायचं हां. आणि जायचं नदीला पावायला. होय. आणि 5 वाजल्या का ती पाटी येऊन घरी जायचं. कुठल्या माळ्यावर पाठी ठेवायची? ती जगुनानाच्या माळीवर ठेवायची पाटी, बर. वरती नेऊन ठेवायची. हां. काय आणि शाळा सुटली, हां. घंटी वाजायची ना, हां. ऐकायला का पाठी येऊन घरी जायचं. मग घरातल्या वाटायचं शाळेत गेलाय. होय. आम्ही बोंबला शाळेतच जात नव्हतो हां. आणि शिकलोच नाही. माळीवर कोण ठेवायचं? आम्ही ठेवायचं सगळेजण, होय. 2-4 होतो. वर जाऊन. हम्म. चढायला माहिती पायऱ्या होत्या काय? पायऱ्या होत्या बाजूनं, अशा बाजूनं पायऱ्या होत्या वर चढायला. बर. पाट्या कसल्या होत्या होत्या? खपराच्या पाट्या होत्या पहिल्या, हां. पुन्हा पत्र्याच्या आल्या. हां. आणि ते पाट्या फुटत पण असतील का खापराच्या? नाही फुटत होती. हां. दणका दिला का फोडायची पाटीन. होय. शाळेत जा म्हटलं का पाटी नाही, मग मी कशाला जाऊ म्हणायचं. असं होय. असली खोड करायची. बर. काय नांदायचं नाही, माहेरचा सांगावा. पाटी फोडल्यामुळे म्हणते ते कशा, मग पाटी आणाय पैसे नसायचं. हां. काय मग कधी नाझऱ्याच्या बाजारातच कधी हां. पाटी आणली तर आणली नाही तर नाही, मग जाऊन बसायचं.